27 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी माननीय जिल्हाधिकारी जालना आणि माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका जालना यांच्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि पंजाबराव ढग पण असं सांगतात की जालना शहरामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी किंवा ढगफुटी अशी घडू शकते। जालना जिल्हा, परभणी जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड अशा या धाराशिव या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं। नदी नाल्याच्या ठिकाणी जे लोक राहत असतात त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि घराच्या जमिनीचे कागद घेऊन व्यवस्थित ठिकाणी जावा आणि आश्रय घ्यावा, जेणेकरून जीवितहानी होणार नाही। माननीय जिल्हाधिकारी व आयुक्त जालना शहर महानगरपालिका यांनी सूचना दिल्या आहेत। आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस, ढगफुटी होण्याची शक्यता आहे। आज आपल्या जिल्ह्याला रेड अलर्ट, आपल्या शहराला रेड अलर्ट मिळालेला आहे। तरी सर्व फ्लड इफेक्टेड म्हणजे पूर क्षेत्रात असणाऱ्या घरांच्या लोकांना, नागरिकांना तात्काळ आपल्या घरातील लॉक लावून आपण फुलंबरी नाट्यगृहामध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे। तरी आपण तात्काळ आपले घर सोडून फुलंबरी नाट्यगृहामध्ये शिफ्ट व्हावे, जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही। मौल्यवान वस्तू आपल्या सोबत राहू द्या, बाकी इतर वस्तू घरगुती आपल्या घराला लॉक लावून ठेवा, काही होणार नाही। आपला जीवच मौल्यवान आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या सूचना काटेकोरपणाने पालन करायचे आहेत आणि लगेचच्या लगेच आपण तात्काळ घर सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या या पूर क्षेत्रामध्ये आपली कुठली जीवितहानी होणार नाही। धन्यवाद।